हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 29 जानेवारीचं 29 जानेवारीच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांनी विक्रमी 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ही न्यूज सगळ्यांना माहीतच आहे. 28 जानेवारीला असं वाटत होतं, की सूर्य उगवताच मावळला. हे सर्वांचे लाडके अजित दत्त यांना या चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. तर याचा आन्सर आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घेतल्यास त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 1999 ते 2024च्या दरम्यान वेगवेगळ्या काळात. त्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचाही विक्रम केला आहे. तुम्हाला परीक्षेत हाही प्रश्न विचारला गेला जाऊ शकतो. आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं म्हणजे बारामती बारामती हा बालेकिल्ला आणि 1991 ची पहिली खासदारकी महत्त्वाची ठरेल. लक्षात असू द्या, ह्या 2 गोष्टी. आणि संभाव्य प्रश्न असे असू शकतात. मी ट्राय केला आहे, की त्या मुद्द्यावर संभाव्य प्रश्न आयोग कशाप्रकारे विचारला जाईल याचा पण हे पण तुमच्यासाठी घेऊन येऊ. अजित पवार यांनी किती वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलं आहे? आपण आत्ताच पाहिलं 6 वेळा. बारामती विमान अपघाताचा तपास करण्यासाठी नोडल एजन्सी कोणती? याचा आन्सर आहे AAIB, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. विमान अपघात तपास ब्युरो असे या संस्थेचं नाव आहे. इन्व्हेस्टिगेशन करणारी ही नोडल एजन्सी आहे. पुढचा प्रश्न. ब्रँड फायनान्स ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक काय आहे? ब्रँड फायनान्स सॉफ्ट पॉवर इंडेक्स. आन्सर आहे 32. या इंडेक्सचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहिले तर युएनमधले 193 सदस्य देशांचा याच्यात समावेश केला आहे. युएनमध्ये सध्याच आपल्या 26 जानेवारीला पाहुणे आले होते. ते करार साईन केला गेलेला आहे, की युएनचे जेवढे सदस्य देश आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कर फ्री राहणार आहे. म्हणजे आपण त्यांना ट्रेड करू शकतो. त्याला काही आयात लागणार नाही. आणि निर्यात जर करायची असेल तर आपण म्हणजे ट्रेड फ्री केलेलं, टॅक्स फ्री केलेल्या गोष्टी. ऐतिहासिक घटना घडलेली आहे. लक्षात असू द्या. याच्यावर पण हा एक प्रश्न विचारू शकतो. अ, ते 2 पाहुणे कोणते आले होते? हे यूएनचे सदस्य होते. त्यांच्याबद्दल माहिती असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा निर्देशांक 55 विविध निर्देशांक म्हणजे 55 याचे वेगळे-वेगळे पिलर्स आहेत. जसं की व्यापार, संस्कृती, आंतरराष्ट्रीय संबंध, शिक्षण, विज्ञान आणि सुशासन. याच्यावर अ, अ, याच्यावरून हे निर्देशांक काढले जातात. ठीक आहे. आणि जपानने युनायटेड किंगडमला मागे टाकून 3ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. चीनने अमेरिकेसोबत अंतर कमी केले असून त्यांचा स्कोरमध्ये वाढ झाली आहे. चीनच्या स्कोरमध्ये वाढ झालेली आहे, पण अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं दृष्टिकोनातून म्हणजे ह्या करंट अफेअरच्या म्हणजे या प्रकारे पण आपल्याला क्वेशन विचारू शकतात. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? लष्करी बळाचा म्हणजे लष्करी बळ जे आहे आपले मिलिटरी फोर्स वगैरे, हार्ड पॉवर न वापर न करता आकर्षक आणि प्रभावाच्या जोरावर दुसऱ्या देशावर प्रभाव पाडण्याची क्षमता. याला काय म्हणतात सॉफ्ट पॉवर असे म्हणतात. ठीक आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स कोण जाहीर करतं? ही ब्रँड फायनान्स जाहीर करते. ठीक आहे. या इंडेक्सबद्दल पूर्ण माहिती आणली आहे. 2026 च्या रिपोर्टनुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अमेरिका आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं, की अ, लष्करी बळाचा वापर न करता आकर्षक आणि प्रभावाच्या जोरावर दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे. जसं की आता आपल्या शुभांशू शुक्ला अशोक चक्रांनी सन्मानित करण्यात आला आहे. तर हे पण शांततापूर्ण काळातच दिलं जातं. तसाच एक इंडेक्स आहे
जे की याच्या हे 55 विविध निर्देशांक असतात. जसं की व्यापार, संस्कृती, आंतरराष्ट्रीय संबंध, शिक्षण, विज्ञान याच्या याच्यामध्ये आपण काय-काय डेव्हलप केलंय, काय काय नाही, दुसऱ्या देशावर कसा प्रभाव टाकलाय याच्यावर हे इंडेक्स डिपेंड असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्त बैठकीसमोर म्हणजे विशेषतः वर्षाच्या पहिल्या सत्रात अभिभाषण करतात? वर्षाचं पहिलं सत्र म्हणजे मोस्टली हे अर्थसंकल्पनीय अधिवेशन असतं. क्वेशन लक्षात आलं का? हा करंटचा पण मुद्दा आहे आणि आपल्या पॉलिटीचा पण मुद्दा आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोर म्हणजे विशेषतः वर्षाच्या पहिल्या सत्रात अभिभाषण करतात. तर कलम हे कुठल्या कलमानुसार कलम आणि अनुच्छेद दोन्ही सेमच आहे हां. अनुच्छेद आणि कलम हे एकच शब्द, एकच अर्थ होतो याचा. तर आन्सर आहे 87. राष्ट्रपती जेव्हा नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात बजेट बजेट सेशन हे पहा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, भाषण करतात तेव्हा त्याला विशेष अभिभाषण म्हणतात. विशेष अभिभाषण. लक्षात असू द्या शब्द, विशेष अभिभाषण. याची पार्श्वभूमी पाहिली तर हे भाषण म्हणजे प्रत्यक्षात सरकारचा आगामी विशेषतः रोडमॅप असतो. अनुच्छेद 87 नुसार हे अभिभाषण अनिर्वायी आहे म्हणजे हे केलंच पाहिजे. त्यानंतर संसदेत धन्यवाद प्रस्ताव मांडला जातो. जो संमत होणे सरकार टिकवण्यासाठी आवश्यक असतो. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात असू द्या. थोडं क्विक रिव्हिजनसाठी मी बाकीच्या पण कलमा आणल्या आहेत राष्ट्रपतीच्या. अ, अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार असतो. ठीक आहे. अनुच्छेद 76 नुसार भारताचे महान्यायवादी असतात, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि 85 नुसार संसदेचे सत्र 17 आणि लोकसभा विसर्जित करणे. याचे सगळे उल्लेख जे आहेत ते 85 मध्ये आहे. अनुच्छेद 108 मध्ये संसदीय संयुक्त बैठक विधेयकावरील डेडलॉक सोडवण्यासाठी अनुच्छेद आहे. याच्यात माहिती दिली आहे याबद्दल. आणि महत्त्वाचं टिप एम-पी-एस-सीसाठी लक्षात ठेवण्यासाठी हे आहे की अनुच्छेद 86 नुसार राष्ट्रपतींना कोणत्याही सभागृहाला संबोधित करण्याचा सामान्य अधिकार देतो. तर अनुच्छेद 87 हा अनिर्वाय विशेष भाषणाशी संबंधित आहे. या 2 कलमा लक्षात ठेवा. थोडंसं कन्फ्युजन करणारे आहेत म्हणून मी आणला आहे. पुढचा प्रश्न आहे. 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारा कायदा कायदा नुकताच कोणत्या देशाच्या संसदेने मंजूर केला आहे? 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा कायदा. ठीक आहे? तर याचा आन्सर आहे फ्रान्स. फ्रान्स हा दुसरा देश बनला आहे. याच्या आधी 18 वर्षाखालील मुलांसाठी ऑस्ट्रियाने पहिला कायदा केलेला आहे. ठीक आहे? आणि दुसरा हा जो आहे तो फ्रान्स आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 या वर्षासाठी किती व्यक्तींना जीवन रक्षा पदक मालिका पुरस्काराने सन्मानित केले आहे? जीवन रक्षा पदक. त्याचा आन्सर आहे 3. आता आपण पाहू की जीवन रक्षा पदक म्हणजे नेमकं असतं काय? हे पुरस्कार लष्करी शौर्य म्हणजे नागरी शौर्य पुरस्कार असतो हा. ठीक आहे? हा थोडा वेगळा सामान्य नागरिकांना सुद्धा दिला जातो. 1961 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. यामध्ये 3 श्रेणी असतात. सर्वोत्तम, उत्तम आणि जीवन रक्षा पदक. 2025 मध्ये एकूण 30 पुरस्कार दिले गेले. जे नागरी धैर्याचा सन्मान करतात. ओके. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे हा पुरस्कार कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो? त्याचं उत्तर आहे केंद्रीय गृहमंत्री, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. हे पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान केले जातात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. आणि प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. पद्म पुरस्कार पण तेव्हाच जाहीर केले जातात बरं का. पुढचा प्रश्न आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे महान स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांची 2026 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? लक्षात असू द्या. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे कोण? स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे. जे कोणी विद्यार्थी सरळ सेवा, एम-पी-एस-सी, पोलीस भरती करत असतील, त्यांना हे नाव माहीतच असेल. जर माहीत नसेल तर माहिती करून घ्या. यांच्यावर खूप क्वेशन विचारले जातात. तर उत्तर आहे 101
61वी. याचं बॅकग्राऊंड पाहिलं तर 28 जानेवारी अ, 1865 रोजी जन्मलेला लाला लजपत राय हे जहाल कालखंडातील म्हणजे लाल बाल पाल पैकी प्रमुख नेते होते. पंजाब नॅशनल आणि लक्ष्मी इन्शुरन्स ची स्थापना केली होती त्यांनीच आणि 1928 मध्ये सायमन कमिशनच्या लाठी हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांनी म्हटले होते, की माझ्या शरीरावर पडलेले प्रत्येक लाठीचा वार ब्रिटिश साम्राज्याच्या शेवपेटीवर शेवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल. लक्षात असू द्या अ, या लाठी म्हणजे सायमन कमिशनच्या लाठी हल्ल्यातच यांचा मृत्यू झाला आहे. ते आणि त्यांचं जे एक पुस्तक आहे अ, अनहॅपी इंडिया याच्यावर अनेक वेळेस परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत. एक जस्ट इतर माहिती म्हणून लक्षात असू द्या 28 जानेवारी फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांची सुद्धा जयंती असते आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते, की के.एम. करियप्पा हे पहिले फील्ड मार्शल होते आणि शॉन मॅनेकशॉ हे जे आहेत, ते दुसरे फील्ड मार्शल आहेत. आपल्या इतिहासामध्ये फक्त 2च फील्ड मार्शल झालेले आहेत आत्तापर्यंत. पहिले के.एम. करियप्पा. बऱ्याच जणांना असं वाटतं, की पहिले हे शॉन मॅनेकशॉ आहेत. ते पहिले नव्हते, ते शेवटचे होते. मागच्याच वर्षी आदिवासी विभागाच्या एक्झाममध्ये विचारले गेले होते, की पहिले फील्ड मार्शल कोण होते म्हणून. बरेच जणांनी आन्सर शॉन मॅनेकशॉ लिहून बरेच जणी नाही, मी स्वतः पण शॉन मॅनेकशॉ हे आन्सर लिहून आली आहे. नंतर मला लक्षात आलं, की आय वॉज रॉन्ग. के.एम. करियप्पा हे पहिले फील्ड मार्शल होते. ठीक आहे. यांचा उल्लेख आता मागच्या करंटमध्ये पण जानेवारीच्या करंटमध्ये पण झालेला आहे. कारण 1950 रोजी काहीतरी त्यांनी पूर्ण ब्रिटिशांकडनं जे सैन्य दल होतं ते यांनी घेतलं होतं म्हणजे भारताने घेतलं होतं. तर त्या सैन्य दलाचे प्रमुख होते के.एम. करियप्पा. ठीक आहे. त्याच्यामुळं हे ओळखले जातात आणि हे पहिले फील्ड मार्शल होते. बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे, की हे पहिले नव्हते म्हणून, पण हे पहिले होते. शॉन मॅनेकशॉ हे जे होते, ते दुसरे होते. शॉन मॅनेकशॉ चा एक मूव्ही पण आहे. रिकी कौशिक ॲक्टर्स आहेत. खूप छान मूव्ही आहे तो. त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती त्याच्यात दिली गेली. एक माहिती म्हणून तुम्ही पाहू शकता. हं. आणि 29 जानेवारी हा भारतीय वृत्तपत्र दिन इंडियन न्यूजपेपर डे म्हणूनही साजरा केला जातो 29 जानेवारी. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली फ्लॅट रोल प्रॉडक्ट्स ॲल्युमिनियम युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? लक्षात असू द्या ॲल्युमिनियम युनिट आहे, ते फ्लॅट रोल प्रॉडक्ट्स म्हणून आणि ही चालू करण्यात आली आहे ओडिशामध्ये. अ, ओडिशामध्येच का चालू करण्यात आली आहे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ॲल्युमिनियम युनिट आहे ही आणि ॲल्युमिनियमचा भारतामध्ये सर्वात मोठा साठा जो आहे, म्हणजे बॉक्साईटचा सर्वात मोठा साठा जो आहे, तो ओडिशामध्ये भेटतो. रॉ मटेरियल. बऱ्याच जणांना माहीत असेल, की आपल्याला ॲल्युमिनियम हे बॉक्साईटमधून मिळतं. त्याच्यामुळं रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल होईल म्हणून हे ओडिशाला करण्यात आलं आहे. Googleचा क्वेशन असा असू शकतो, की ॲल्युमिनियम कशातून भेटतं किंवा बॉक्साईटमधून कुठला धातू भेटतो? हे अशा प्रकारे तुम्हाला क्वेशन विचारला जाऊ शकतो. तर भारतामध्ये ओडिसामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटचं प्रमाण आहे आणि बॉक्साईटमधून आपल्याला ॲल्युमिनियम मिळतं. हे लक्षात असू द्या. मी पुढे अजून आणलेलं आहे याच्याबद्दल माहिती पाहूया आपण. पहिला एफ-आर-बी ॲल्युमिनियम युनिट आहे ही. हे आर्थिक भूगोल या विषयाच्या संदर्भात आहे. लक्षात असू द्या. एफ-आर-बी म्हणजे ॲल्युमिनियमचे पातळ पत्रे किंवा फ्लॅट्स फ्लॅट्स हे युनिट्स संबळपूरमध्ये हिंडाल्कोस हिंडाल्कोनी सुरू केलं आहे. ओडिसामध्ये मी आत्ताच सांगितलं, की बॉक्साईटचं उत्पादन भारतात प्रथम क्रमांकावर आहे. कच्चा माल तिथेच उपलब्ध असल्याने तिथे खर्च कमी येतो. ही युनिट भारताचं संरक्षण आणि स्पेस सेंटर्समध्ये स्वावलंबी बनवणे हा याचा उद्देश आहे. ठीक आहे. तर प्रश्न असे विचारले जाऊ शकतात, की आपल्याला एम-पी आयोगाकडनं भारतातील पहिला एफ-आर-बी म्हणजे ॲल्युमिनियम युनिट कुठे सुरू झाले आहे? संबळपूर, ओडिशा. हा प्रकल्प कोणत्या कंपनीचा आहे? तर हिंडकोलो हे या कंपनीचं नाव आहे. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की ॲल्युमिनियम हे आपल्याला बॉक्साईटमधून मिळतं. पुढचा प्रश्न पाहूया. नागोबा जातारा नागोबा जत्रा हा तेलंगणातील प्रसिद्ध आदिवासी उत्सव कोणत्या कबिल्यामार्फत साजरा केला जातो? कुठला आहे? नागोबा जत्रा. एक आदिवासी उत्सव आहे आणि
साजरी केली जाते. कोण? मेश्राम कबिलाद्वारे. ठीक आहे. लक्षात असू द्या. गोंड ही एक लोकसंस्कृती आहे, नागोबाची जत्रा. हा आदिवासी सण तेलंगणात साजरा होतो. पण यात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील गोंड जमातीतील लोक मोठ्या संख्येने येतात. साजरा तेलंगणामध्ये होतो, पण महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यातून बरेच लोकं याच्यासाठी येतात. गोंड गोंड ही भारतातील महत्त्वाची जमात आहे. हा सण त्यांच्यातील मेसराम या विशिष्ट द्वारे चालवला जातो. लक्षात असू द्या हं. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून सांगत आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि निसर्गपूजा हा या मागचा मुख्य हेतू आहे. आणि लक्षात असू द्या, गोंड ही भारतातील महत्त्वाची जमात आहे, आदिवासी जमात गोंड. ठीक आहे. आणि आयोग आपल्याला याच्यावर म्हणजे असे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, की नागोबा जत्रा कुठे साजरी केली जाते? तर ही केसलापूर तेलंगणामध्ये आणि हा उत्सव कोणत्या जमातीच्या संबंधित आहे तर गोंड आणि त्याच्यामधली सब म्हणलं तर मेसाराम कबिला. ठीक आहे. मेसाराम कबिला त्याची सब म्हणजे जसं की मराठा असतात त्याच्यामध्ये मराठामध्ये कुठले 96 कोळी असं 92 कोळी तशापैकी एक आहे. गोंड त्याच्यामध्ये मेश्राम कबिला. ठीक आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गोंड समाजासाठी अतिशय महत्त्वाचा उत्सव असतो. हे म्हणजे लक्षात घ्या गोंड हे समाज महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणावर आहे. नेक्स्ट क्वेशन. पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अरिजित सिंग यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? लक्षात असू द्या, सध्या अरिजित सिंग यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तर ते पार्श्वगायन म्हणजे प्लेबॅक सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. सपोज जर एखादं गाणं रेकॉर्ड होत असेल, तर ते एखाद्या मूव्हीमधलं गाणं असतं. मूव्हीमध्ये हिरो, हिरोईन्स असतात आणि तो हिरो गाणं म्हणतो. तर त्याच्या मागे बॅकग्राऊंड ला जे गाणे म्हणतात ना, तर त्यांना बॅकग्राऊंड त्यांना पार्श्वगायन असं म्हणतात, त्या गायनाला. ठीक आहे. प्लेबॅक सिंगिंग असे म्हणतात. तर बरेच जणांनी काल स्टेटस ठेवले आहेत, की एंड ऑफ इरा वगैरे असं काहीच नाहीये. त्यांनी फक्त आणि फक्त पार्श्वगायनातून म्हणजे प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेतली आहे. बाकी म्युझिक डायरेक्टर किंवा कंपोज करणे हे सगळे कामं ते करणार आहेत, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. अरिजित सिंग यांना आपण सगळेच ओळखतो. पण असं काहीच नाहीये, की त्यांनी कंप्लीट निवृत्ती घेतली. जसं क्रिकेटर वन डे मधून निवृत्ती घेतात, T20 मधून निवृत्ती घेतात. सपोज जर त्यांनी T20 मधून निवृत्ती घेतली, तर वन डे खेळत नाहीत का? असं काही आहे का? किंवा IPL खेळत नाहीत, असं काही आहे का? असं नाहीये. त्यांनी फक्त T20 मधून निवृत्ती घेतली म्हणजे हे वन डे आणि IPL खेळतात ना, ते तसाच प्रकार आहे. समजून घ्या गोष्टीला. एंड ऑफ इरा वगैरे असे बरेच जणांचे मी काल स्टेटस बघितले, ते असं काहीच नाहीये. ठीक आहे. तर त्यांना 2025 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे. पद्म पुरस्कार आता एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचे मुद्दे बघितले तर अरिजित सिंग यांना कोणत्या वर्षी पद्म पुरस्कार मिळाला होता? पद्मश्री सॉरी हां, पद्मश्री. तर 2025 मध्ये त्यांना पद्मश्री भेटला होता. ठीक आहे. अरिजित सिंग यांना किती वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला मिळाला आहे? तर 2 वेळा. अलीकडेच कोणत्या प्रसिद्ध गायकाने निवृत्ती जाहीर केली आहे? तर अरिजित सिंग. फक्त एवढाच डाटा महत्त्वाचा आहे. त्यांनी पहिल्यांदा कुठलं गाणं ते पहिल्यांदा रिएलिटी शोमध्ये आले होते. रिएलिटी शोमधून त्यांना रिजेक्ट केलं. मग त्याच्यानंतर कुठल्या मूव्ही गाणं गायलं. मग तेव्हापासून त्यांना मग ते गाणं खूप फेमस झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी आशिकी 2 मध्ये गाणं गायलं. आशिकी 2 फेमस झाले. हे काहीही महत्त्वाचं नाहीये. हे आयोग याच्यावर क्वेशन विचारणार नाहीये. त्यासाठी फक्त ह्या एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ते आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचा प्रश्न. प्रशासकीय पारदर्शकता आणि ई-गव्हर्नन्स सुधारणामुळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा गौरव करण्यात आला आहे? प्रशासकीय पारदर्शकता आणि ई-गव्हर्नन्स सुधारणा. लक्षात असू द्या. प्रशासकीय पारदर्शकता आणि ई-गव्हर्नन्स सुधारणा. तर याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्रात जळगाव जिल्हाधिकारीचा गौरव करण्यात आला आहे. ठीक आहे. सरकारची कामे ऑनलाईन आणि पेपरलेस करण्यात जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. म्हणजे पेपरलेस वर्क, ऑनलाईन वर्क केल्यामुळे जरा स्पीड येते कामाला, असं याचा उद्देश आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत जिल्हा स्तरावर ई-ऑफिस प्रणाली लागू केल्यामुळे
फायलीचा प्रवाह जलद झाला आणि भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. हे प्रशासकीय सुधारणा या विषयासाठी उत्तम एक उदाहरण आहे. म्हणजे जर म्हणजे याचं असं म्हणणं आहे, की फाइल्सचा जो प्रवास आहे तो डिजिटलाइज केल्यामुळं फास्ट होतो आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातलं जळगाव जिल्हा हे अ, आघाडीवर आहे. ठीक आहे. आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं म्हणजे डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ई-गव्हर्नन्स राबवणारी जळगाव हे राज्यातील अग्रगण्य कार्यालय ठरलं आहे. हे एम-पी-एस-सी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ए-ए-आय-बी हे संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? लक्षात असू द्या, हे जे आहे ए-ए-आय-बी म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इंटेलिजन्स ब्युरो हे नुकताच आपल्या अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झालाय ना, त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी हेच ब्युरो काम करत आहे. त्याच्यामुळे हे चर्चेत आहे. तर हे येतं नागरी विमान वाहतूक अंतर्गत. लक्षात असू द्या, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत. पहा इथं दिलेलं आहे. ही एक प्रशासकीय संस्था आहे. नुकताच अजित पवार यांचा तपासणी हीच म्हणून ही चर्चेत पण आहे. 2012 मध्ये स्थापन झालेली ही संस्था केवळ विमान अपघातांना तांत्रिक तपासणी करते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते. ठीक आहे. फक्त म्हणजे जे 2012 मध्ये स्थापन हे आहे, केवळ विमान अपघातांचा तांत्रिक तपासणी करण्यासाठी हे ही संस्था, ही ब्युरो आहे. लक्षात असू द्या. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर मला ते तसे ॲड करता येईल. थँक यू फॉर वॉचिंग.